हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी करणार आहे वन डे रिटर्न ट्रिप पुणे टू मुंबई. पुणे स्टेशनवरून मी निघाले होते 7:15 डेक्कन क्वीननी आणि CSMTला पोहोचले 11:15 वाजता. सो मी सुरुवात केली CSMT पासूनच. CSMTच्या एक्झॅक्ट समोर असलेला आराम वडापाव जो खूप फेमस आहे, मी त्याचं खूप नाव ऐकलं आहे. सो म्हणलं आपण पण ट्राय करूया. छान वाटला, नॉट दॅट ग्रेट बट छान होता. सो त्याच्यानंतर मी निघाले कुलाबा कॉजवे मार्केटला. तो व्हिडिओ बघत राहा आणि आत्ता लगेचच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर आज मी आली आहे मुंबईमध्ये आणि मुंबईच्या मी आता स्ट्रीट शॉपिंग, जी फेमस स्ट्रीट शॉपिंग आहे मुंबईची, कुलाबा कॉजवे. तो आता मी हा एक्सप्लोर करणार आहे आणि तुम्हाला पण काही गोष्टी दाखवणार आहे की मला ज्या ज्या छान वाटतील त्या मी घेणार. सो लेट्स गो. तर मी ठरवलं की पहिले हे पूर्ण मार्केट एक्सप्लोर करायचं आणि मग शॉपिंगला सुरुवात करायची. त्याचं कारण हे की पुढे जाऊन रिग्रेट नको व्हायला की अरे मला हे जास्तीला पडलं, पुढे तर कमीला होतं. सो त्याच्यामुळं मी अगोदर सगळं मार्केट फिरून घेतले आणि इथं मला छान वाटलं, जरा कलेक्शन वगैरे छान होतं. ते दादा पण चांगले होते जे ओनर होते या शॉपचे, आणि एकदम ट्रेंडी कलेक्शन होतं त्यांच्याकडं. काश्मीरी बँगल्स वगैरे, हे वुडन बँगल्स, स्टॅक्स, हँड स्टॅक्स वगैरे हे सगळं होतं. सो मी बघत होते, मला हे आवडलं होतं स्क्वेअरवालं, पण त्यांच्याकडं त्याच्यामध्ये साईज नव्हती माझी, जी माझ्या हाताची आहे. सो मग मी फक्त एक्सप्लोर केलं तिथे आणि नंतर पुढे गेले. हे स्क्वेअर वाला एकच दिसतोय मला. हे डिफरंट पॅटर्न आहे. आपल्याकडे 7 पीसचा बँगल होतो. अच्छा. स्क्वेअर मध्ये छान आहे. पण मला वुडन स्टॅक्स भेटणार आहेत 200 रुपयामध्ये. सांगताना 250 सांगतात दादा, बट बार्गेन करून 200 मध्ये देतात. सो तुम्ही वाले बघू शकता, या वाला लेन, ती वाली लेन दाखव. 250 का मॅम? क्या प्राइस है कुर्ती का? ऑल सो गाइस, हे सगळे कुर्ती आहेत 300 रुपयाला आणि ह्याचे वेगळ्या वेगळ्या प्राइस आहेत. हे वन पीस आहेत. हाँ, और ये हॉल्टर नेक वाले कैसे प्राइस? 450. या मार्केटमध्ये हॉल्टर नेक्सचं खूप कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल. हे पण 450 लाच आहेत गाइस. हॉल्टर नेक वाले आहेत. हे सध्या ट्रेंडिंगला आहेत. टेक्सटाईल पण आहेत बाय द वे, बट इथे आणखी व्हरायटी भेटते आपल्याला बघायला. अगोदर बघितलेले होते ते वाले सॅटिनचे होते आणि हे कॉटनवाले आहेत. मला यांची प्राइसिंग जरा जास्त वाटली हॉल्टर नेक्सच्या टॉपची. सो मी पुढे निघाले आणि इकडे पण छान छान कलेक्शन होतं या साईडला पण. गाइस इथे कुर्तीज आहेत, शॉर्ट कुर्तीज आहेत ना. कितीला आहेत सगळे? क्या प्राइस आहे? 250 ला आहे. तिथे साइजेस, लास्ट साइज कितने तक अवेलेबल है? ओके, डबल एक्सेल पर्यंत आहेत गाइस. सो बघू शकता. सो या स्टॉलवरचा दादा खूप चांगला वाटला मला, म्हणजे एकदम जेन्युइनली तो दाखवत होता की कोणते कोणते त्यांच्याकडे व्हरायटीज आहेत कुर्तींमध्ये. 250ला होते गाईज. आणखीन किती इतके छान छान कुर्तीज इतक्या कमीला भेटत होते. हे पुण्यात पण भेटतात, पण मला इकडचे डिझाईन काहीतरी वेगळ्या वाटत होत्या. सो मी एक्सप्लोर केलं. आणखीन एक कुर्ता मला आवडला होता आणि मी तो साईडला पण ठेवला होता, पण मी ते एक्सप्लोर करण्याच्या नादात मी विसरून गेले की मी तो चूज पण करून ठेवला आहे घेण्यासाठी. तो अशा प्रकारे माझा पोपट झाला आणि हे मला आता एडिटिंग करताना समजलं की मी तो कुर्ता साईडला ठेवला होता घेण्यासाठी. अजून मी बघणार आहे मला आणखी काय छान वाटतंय, ते काय असं ट्रेंडी वाटतंय जे मला पुण्यात नाही भेटत, तशा टाईपचं काहीतरी मी बघणार आहे. पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला बार्गेनिंग करूनच शॉपिंग करायची गाईज, कारण ते खूप जास्त प्राईस सांगतात स्टार्टिंगला. सो लिओपोल्ड कॅफेच्या समोरून जो पहिला सिग्नल लागतो त्या सिग्नलपासून मी लेफ्टला आले आणि मला इथे पण छान कलेक्शन दिसलं क्रॉप टॉप्सचं, हॉल्टरनेक टॉप्स. अगोदरच्या स्टॉलवरून पण मी हॉल्टरनेकवाला कुर्तीज घेतला आणि इथं पण मला हे हॉल्टरनेकवाले टॉपच जास्त अट्रॅक्ट करत होते नॉर्मल टी शर्ट आणि नॉर्मल टॉपपेक्षा. तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं का, मी मगाशी ज्या स्टॉलवरती हॉल्टरनेकवाले सॅटिनवाले टॉप बघितले होते त्यांनी मला किती सांगितली होती प्राईस? 450, आणि इथं समोर आल्यावर मला ते दिसले फक्त 250ला.
सो त्यामुळेच पहिले सगळं एक्सप्लोर करायचं आणि मग शॉपिंग करायचं ठरवायचं. सो हे वाले होते फक्त 150 रुपयाला. हे जे हे वाले समोरचे दिसतात आहेत ना, हे टॉप होते फक्त 150 रुपीजला. हे शॉप आहे कार्टनच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला, ज्या या रस्त्यापासून तुम्ही डायरेक्ट ताजपर्यंत पण जाऊ शकता चालत चालत. तर इथून मी 2 हॉल्टरनेकवाले टॉप घेतले. गाईज मला आता 2 कुर्तीज भेटलेल्या आहेत सॉल्टर नेक वाल्या. एक मी घेतलाय माझ्या बर्थडे साठी आणि एक असं कॅज्युअल वेअर साठी घेतलाय. सो आता तिथून पुढे मी आली आहे आणि इथं आता ही तर इथेच मी माझी शॉपिंग पॉज केली आणि त्याच्यानंतर मी निघाले गेटवे ऑफ इंडियाकडे. सो हा आहे ताज हॉटेलचा बॅक साईडचा व्ह्यू. कुलाबा मार्केटपासून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरतीच तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल बघायला मिळेल. सो मी तिथून चालत चालतच गेले. सो हे आहे इंडियाचं फर्स्ट 5 स्टार हॉटेल द ताजमहाल पॅलेस आणि त्याच्या समोरच आहे द गेटवे ऑफ इंडिया. एकदम भव्य आणि दिव्य अशा ह्या दोन्ही इमारती आहेत. दोन्हीही बघण्यासारखं आहे. जर तुम्ही प्लॅन करत असाल मुंबईला तर नक्की इथे व्हिजिट करा आणि खूप छान छान फोटोज काढा. सो गेटवे ऑफ इंडिया व्हिजिट करण्यासाठी काही एंट्री फीज वगैरे नाही आहे. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे मी काही थोडा टाईम स्पेंड केला आणि त्याच्यानंतर परत मी कोलाबा मार्केटला गेले होते, पण मी तेव्हा शूट नाही केलं कारण मी खरंच खूप थकले होते. म्हणजे उन्हाने खूप इरिटेट झाले होते. या पूर्ण एरियामध्ये ह्युमिडिटी खूप जास्त आहे. सो मी तर इथे टॅनिंगच्या भीतीने स्कार्फ बांधूनच फिरत होते. सो तिकडे मार्केटमध्ये आणखीन शॉपिंग केल्यानंतर मी गेले जेवायला. द ग्रँड हाऊस हॉटेल CSMTच्या जवळच येते. मी घेतली होती पापलेट फ्राय थाळी. तर खूप छान टेस्ट आहे यांची. तुम्ही पण इथे येऊ शकता. CSMTच्या एकदम जवळ आहे. या हॉटेलपासून CSMT फक्त 600 मीटर्सवरतीच होती. सो मी चालत लगेचच स्टेशनवरती पोहोचू शकले. सिंहगड एक्सप्रेस ही माझी रिटर्न ट्रेन होती CSMT टू पुणे. सो मी वेळेत पोहोचले. पूर्ण सगळं एक्सप्लोर करून मी 1 तास अगोदर वेळेवर स्टेशनवरती पोहोचलेली होते. सो गाईज अशी होती माझी 1 डे रिटर्न ट्रिप पुणे टू मुंबई. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका गाईज आणि खूप शेअर करा. मी असेच छान छान मेकअप व्लॉग्स आणि एक्सप्लोरिंग व्लॉग्स तुमच्यासाठी अपलोड करणार आहे. सो स्टे ट्यून. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.